हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण पाहत आहोत कोलंबी फ्राय. ह्यासाठी आपण घेतली ही वाटीभर कोलंबी. त्याच्यामध्ये मी ऑलरेडी 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. ह्यात आपण टाकूया हळद, थोडा मसाला. तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही हा मसाला टाकू शकता. आता ह्याला आपण मिक्स करून छानपैकी मॅरिनेट करून बाजूला ठेवूया. हे मी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. आता ही वाटणाची तयारी. कोथिंबीर, मिरची, आलं आणि लसूण. ह्या व्यतिरिक्त मी घेतलेलं आहे जिरंसुद्धा. आता हे आपण सगळं मिक्स करूया. मिक्सरमध्ये आपण हे लावूया. मी जसं म्हणाले की मी 1 चमचाभर ह्याच्यामध्ये जिरं टाकलं आहे. थोडंसं पाणी टाकून आपण हे मिक्सरमधनं काढून हे असं ग्रेव्ही तयार केली आहे. कढई ठेवली आहे. आपण ह्यात तेल टाकूया. तेल थोडं गरम झालं की मग आपण ह्याच्यामध्ये 2 मीडियम आकाराचे कांदे अगदी बारीक कापून गरम करूया. कांदा अगदी छान शिजून घेऊया. आता हा कांदा शिजलेला आहे. त्याच्यामध्ये मी टाकते अर्धा टोमॅटो. हा टोमॅटो अगदी एकरस करून घ्यायचा आहे. दोन्ही मिश्रण अगदी छान व्हायला पाहिजे. त्याला प्रॉपर मिक्स करते मी. याला असं चमच्याने दाबून दाबून त्याला नीट एकजीव करते आहे. हे असं एकजीव झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया मगाशी जे आपण प्युरी तयार केली, वाटण तयार केलं, ते आता आपण ह्याच्यामध्ये थोड्या वेळाने मिक्स करूया. आता हे पुन्हा आपण एकजीव करून घेऊया. ह्याला तेल सुटेल. हे आता प्रॉपर असं शिजलेलं आहे. त्याला हळूहळू तेल सुटतं हळूहळू. कांदा आहे, त्याच्यामध्ये टोमॅटो आहे आणि ही प्युरी घातलेली आहे. हे थोडं शिजलं की मग आपण ह्याच्यामध्ये घालूया मगाशी जे मॅरिनेट करत ठेवलेली कोलंबी होती, ती आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूया. हिला आपण नीट मिक्स करून ती आपल्याला आता वाफेवर शिजवायची आहे. सो आपण आता ह्याला नीट मिक्स करूया. ह्याच्यामध्ये पाणी टाकायची गरज लागत नाही, कारण वाफेवर शिजवलं की ऑलरेडी त्याच्यामध्ये पाणी होतंच. सो आपण फक्त ह्याला वाफेवर हे करूया. आपण ही ड्राय बनवतोय. ह्याच्यावर झाकण ठेवते मी. हे असं पाणी सुटलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी थोडंसं चिंचेचा रस टाकलेला आहे. आता हे पाणी पूर्णपणे मी आटवणार आहे आणि हे पाणी आटवलं की ही अशी माझी कोलंबी झालेली आहे.